या नगरपालिकेचं करायचं काय? नगरपालिकेचं करायचं काय? अमर रहे. आम्ही या ठिकाणी बीडच्या स्वच्छतेसंदर्भात, पाण्यासंदर्भात, चिखलासंदर्भात आणि जे बीडमध्ये जी धूळ पसरली त्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणी कोणी जबाबदार अधिकारी, या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध नसल्याने आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही सर्व महिला, शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी हे बसून राहिलोत। आमच्या सर्व तीव्र भावना लक्षात घेता प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं। त्यानंतर त्यांनी मध्यस्थी केली आणि CO मॅडम आल्या। त्या आल्याच्यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं होतं त्या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे ह्या या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सर्व समस्या ज्या काही त्यांनी 8 दिवसात या बीड शहराच्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्या CO मॅडमपर्यंत पोहोचल्या। ह्या लवकरात लवकर सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं। त्याचनंतर आम्ही तब्बल तास दीड तास तिथं बसलेलो होतो। त्या ठिकाणी उठून आम्ही या ठिकाणी आलोत। आपल्या माध्यमातून मला एक प्रशासनाला आणि शासनालासुद्धा विचारायचं आहे की या बीड नगरपालिकेला ए दर्जाचं नामांकन दिलेलं आहे आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देखील त्यांना पुरस्कार दिलेला आहे। बीडमध्ये जिथं जिथं स्वच्छ सर्वेक्षणाचे बोर्ड लागलेत त्या ठिकाणीच तुम्ही जाऊन पाहिलं तरी चालेल, त्याच ठिकाणी घाण आहे आणि ए दर्जाचं ज्यांनी नामांकन ह्या नगरपालिकेला दिले त्यांचा शोधून या ठिकाणी शिवसंग्राम येणाऱ्या काळात सत्कार करणार आहे। काय प्रश्नाची लिस्टच आहे। चिखलात बीड आहे का, बीडमध्ये चिखल आहे, गटारात बीड आहे का, बीड गटारात आहे, ह्याचं काहीच विश्लेषण तर करताच येणार नाही महिलांना। आता जे आमच्याकडे महिला आल्या तर त्या ताई सर्वे करत होत्या बीडमध्ये। ताईंनी जेव्हा राजीनामा नोकरीचा दिला तेव्हा त्या गल्लोगल्ली फिरत होत्या। तर एवढे प्रॉब्लेम की महिला पाय घसरून पडतायत, गाडी होऊन पडतायत, कुणाच्या हात फ्रॅक्चर झालेत। महिला आता सोबत आहेत आमच्या, तर गाडी घसरते आणि दुसरंच म्हणजे नाल्याचं जे पाणी आहे ते घरापर्यंत, किचनपर्यंत पोहोचते। पाणी नाही आहे, नळाला 15-15, 20-20 दिवस पाणी येते तर तेही पुरेसं नाही आहे। मग असे जे मूलभूत ज्या गरजा आहेत आपल्या बीडमध्ये, पाणी, लाईट, रोड, ह्यासुद्धा व्यवस्थित मिळत नाही आहेत। आणि नाल्या आणि ह्या नालीची घाण, गटारातले ते कचरा न उचलल्यामुळं रोगराई पसरलेली आहे। मुलं बाळ आजारी पडत आहेत, रोगांचं थैमान बीडमध्ये पसरलं गेलं आहे। आज आपण पाहतो इतका, माझा तर जन्म बीडचा आहे, 40 वर्ष झालं ही स्थिती आहे। ही स्थिती बदलणार कधी? मग ताईंनी आता यात उतरल्या आहेत आणि ताई स्वतः सगळ्या महिला स्वतःहून निवेदन घेऊन इथे आल्यात आणि आता मॅडमशी बोल